नमस्कार. आजचा विषय सगळ्यात वेगवान व्यवसाय जिंकत नाही. जिंकतो तो जो योग्य वेळी थांबतो. ऑफिसमध्ये रात्रीचे 9:30 वाजले होते. सगळे कर्मचारी घरी गेले होते. फक्त एकच केबिन अजूनही उजळलेली होती. टेबलावर लॅपटॉप, मोबाईलवर सतत व्हॉट्सअप, समोर अपूर्ण बिल, बाजूला थंड झालेला चहा. तो उद्योजक खुर्चीत मागे रेलून बसला, डोळे मिटले आणि स्वतःलाच एक प्रश्न विचारला. मी दिवसभर एवढा धावलो, पण खरंच पुढे गेलो का? सकाळपासून त्याने शेकडो कामं केली होती. ग्राहकांचे फोन, सप्लायर्सची चर्चा, पेमेंट, सोशल मीडियावर पोस्ट, मीटिंग, कर्मचाऱ्यांचे प्रश्न. दिवसभर एक मिनिटही मोकळा नव्हता. पण संध्याकाळी बँक अकाउंट बदललं नव्हतं, व्यवसाय बदलला नव्हता आणि सर्वात महत्वाचं तो स्वतःही बदलला नव्हता. आपण एक मोठी चूक करतो. आपल्याला वाटतं व्यस्त असणं म्हणजे प्रगती, पण दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. धावणं आणि योग्य दिशेने चालणं यात खूप फरक असतो. शिडी कितीही वेगाने चढा, जर ती चुकीच्या भिंतीला टेकलेली असेल तर वर पोहोचूनही तुम्ही चुकीच्या ठिकाणीच असता. हा व्यवसायाचाही नियम आहे. अनेक उद्योजक अधिक ग्राहक शोधतात, अधिक प्रॉडक्ट लॉन्च करतात, अधिक जाहिराती करतात, अधिक मीटिंग घेतात, पण स्वतःला एकदाही विचारत नाहीत, हे सगळं मला माझ्या ध्येयाजवळ नेतय का? एकदा एक अनुभवी उद्योगपतीला एका तरुण उद्योजकाने विचारलं, सर, तुमच्या यशाचं रहस्य काय? तो हसला आणि म्हणाला, मी मोठे निर्णय पटकन घेत नाही. तरुणाला आश्चर्य वाटलं. म्हणजे? तो म्हणाला, लोकांना वाटतं यशस्वी माणसं पटकन निर्णय घेतात. खरं तर ते निर्णय घेण्याआधी जास्त विचार करतात. ते माहिती गोळा करतात, प्रश्न विचारतात, परिणाम समजून घेतात आणि मग निर्णय घेतल्यावर मागे वळून पाहत नाहीत. तो पुढे म्हणाला, घाईने घेतलेले निर्णय काही मिनिटं वाचवतो, पण चुकीचा निर्णय कधी कधी अनेक वर्ष मागे नेतो. आज सोशल मीडिया सांगतो, 30 दिवसात करोडपती बना, एका आठवड्यात ब्रँड तयार करा, AI वापरा आणि सगळं झटपट करा. पण वास्तव वेगळं आहे. मोठे उद्योग एका व्हायरल पोस्टमुळे उभे राहत नाहीत. ते उभे राहतात हजारो योग्य निर्णयामुळे. ग्राहकांचा विश्वास, कर्मचाऱ्यांची निष्ठा, चांगली सिस्टीम, उत्तम सेवा यांना शॉर्टकट नसतो. एक झाड एका रात्रीत मोठं होत नाही, दररोज थोडंसं वाढतं. तसाच व्यवसायही. सगळ्यात मोठी गुंतवणूक पैसे नसते, सगळ्यात मोठी गुंतवणूक असते विचार करण्यासाठी काढलेला वेळ. कारण जेव्हा तुम्ही थांबता तेव्हा तुम्हाला चुका दिसतात, संधी दिसतात, नवीन कल्पना दिसतात आणि सर्वात महत्वाचं, तुम्हाला तुमची दिशा दिसते. व्यवसायाला वेग देणं महत्वाचं आहे, पण त्यापेक्षा महत्वाचं आहे योग्य दिशेने वेग देणं. आज घरी जाण्यापूर्वी स्वतःला फक्त 3 प्रश्न विचारा. पहिला, मी दिवसभर व्यस्त होतो की खरोखर मूल्य निर्माण केलं? दुसरा, मी निर्णय घाईत घेतोय की स्पष्ट विचार करून? आणि तिसरा, जर मी आज 1 तास फक्त विचार केला असता तर माझा उद्याचा दिवस अधिक चांगला झाला असता का? लक्षात ठेवा, वेगाने धावणारा प्रत्येक जण विजेता नसतो. दीर्घकाळ टिकणारा, योग्य वेळ थांबणारा आणि स्पष्टपणे विचार करणारा उद्योजकच खरा विजेता ठरतो. कारण व्यवसायात जिंकतो तो सर्वात वेगवान माणूस नाही, जिंकतो तो जो योग्य वेळी थांबून योग्य निर्णय घेतो. धन्यवाद.